कराडमध्ये कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। 2 दिवसांपूर्वीच तिचा साखरपुडा झाला होता आणि लवकरच लग्न होणार होते। दरम्यान 26 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे। कल्पना बाळाप्पा वाघमारे असं तरुणीचं नाव आहे। सोमवारी रात्री ही घटना घडली। यानंतर पुलावर मोठी गर्दी झाली होती। याबाबत मिळालेली माहिती अशी की सांगली जिल्ह्यातल्या जतमध्ये राहणाऱ्या कल्पनाने कृष्णा नदीच्या पुलावरून उडी मारली। तिचा शोध अद्याप लागलेला नाही। दुचाकीवरून आल्यानंतर ती फोनवरून कोणाशी तरी बोलत होती। त्यानंतर तिने लगेच नदीत उडी मारली। जवळच असलेल्या लोकांनी ही घटना पाहताच आरडाओरडा केला। यानंतर पुलावर बघ्यांची गर्दी झाली होती। शहर पोलीस घटनास्थळी आले असता त्यांना दुचाकी आणि बॅग आढळली। कल्पनाचं नुकतंच लग्न ठरलं होतं। तिने पुलावरून उडी मारल्याची माहिती समजताच तरुणही घटनास्थळी आला। कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घटनास्थळी आल्यावर साहित्य पाहून ओळख पटवली। यानंतर कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता। या घटनेमुळे तरुणीच्या वडिलांना धक्का बसला आहे, तर तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कल्पना खासगी रुग्णालयात नोकरीला होती। बॅगेत पर्स, ओळखपत्र आणि तिचं साहित्य आढळून आलं आहे। यामुळे उडी मारणारी तरुणी कल्पनाच होती असं स्पष्ट झालंय। एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली, पण अंधारामुळे बचाव कार्यात अडथळा आला। मंगळवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली।